हटके संवाद. तर नमस्कार सर्व दर्शकांना. हटके संवाद या कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते. आरआरसी नेटवर्कचा नेहमीच प्रयत्न असतो तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते अतिशय सुंदर व्यक्ती तर आहेत, परंतु ते सुंदर काम सुद्धा करतायत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी त्यांचं अस्तित्व एक वेगळं निर्माण केलंय. आज आमच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलाय श्री देवसायना गोस्की, जे महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच शाळा आणि संस्थानामध्ये द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ट्रस्टमध्ये ते बेंगलुरू येथे काम करतात. सोबतच योग असेल, ध्यान असेल आणि लाईफ ऑफ कोचिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एकदम लगन्नी त्यांचा जो जुनून आहे तो कायम ठेवला आहे. 24 वर्षापासून ते आर्ट ऑफ लिव्हिंग जी संस्था आहे त्याच्याशी जोडलेले आहेत. भारत सरकारच्या NSDC आणि कौशल मंत्रालयाच्या सिनियर योगा टीचर लेवलच्या त्या 6 मध्ये प्रमाणित मास्टर ट्रेनर म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. सांगायला बसले तर आज हा इंटरव्ह्यू अपूर्ण पडेल. इतका सुंदर परिचय सरांचा आहे. सर, हार्दिक स्वागत करते तुमचं. धन्यवाद, खूप खूप आभार. कसे आहात सर? खूप छान. आज ज्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ते हास्य मला बघून असं वाटतं की ते एक समाधानाचं आणि सोबतच आपण काहीतरी एक चांगली गोष्ट करतोय याचं त्या हास्याचं एक वेगळं तेज मला बघायला मिळत आहे. असणारच आहे, कारण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून इंट्युशन प्रोग्रामद्वारे सरांनी फक्त नॉर्मलच चाइल्ड नाही तर स्पेशल चाइल्डला सुद्धा एक नवी दिशा दिली आहे. काय असणार आहे आपण जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी इंट्युशन प्रोग्राम काय आहे हे आम्हाला सांगा. हो, नक्की. अंतर्ज्ञान, इंट्युशन प्रोसेस, सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, हे मूळतः म्हणजे प्रत्येकामध्ये असणारी क्षमता आहे, पण बऱ्याच दशकांपासून, शेकडो वर्षांपासून हे आपल्या संस्कृतीतून लुप्त झालेली अशी गोष्ट आहे, जे पूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून पुन्हा प्रस्थापित होते. जर आपण आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा बघितलं की अगोदरच्या सगळ्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ही गोष्टी होती, त्यांच्यामध्ये क्षमता होती म्हणून त्यावेळेस त्यांच्याकडे कुठले यंत्रसामुग्री होते माहीत नाही, पण भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा सगळ्या गोष्टी ते मेडिटेशनच्या माध्यमातून त्यांना मिळत होते. आज त्याच मेडिटेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये ही अंतर्ज्ञान ही क्षमता निर्माण होते, ज्यामध्ये की मुलं म्हणजे डोळे बंद करून सुद्धा, आपल्या इंद्रियाचा वापर न करता सुद्धा मग ते करेक्ट गोष्टी ओळखू शकतात, करेक्ट गोष्टी सांगू शकतात. ही एक छोटीशी प्रमाण झालं, पण हे फक्त एक विंडो झाला, पण याचा आयाम आहे ना खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. एक फक्त एक खिडकी आहे त्या मोठ्या आयामाकडे जाण्याची. परंतु सर, ज्याप्रमाणे तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की ही प्राचीन कला आहे जी आपण आता मुलांना शिकवतोय, तर हे प्राचीन म्हणजे फार जुनी कला, म्हणजे तेव्हाही लोक असे अंतर्ज्ञानाचा वापर करून. हो ना, जर आपण आपल्या पाऊलखुणा जर बघितलं, जर खरंच महाभारत घडलं तर म्हणजे सगळं संजयला कसं दिसलं असेल, बरं हो की नाही? आणि जर आपण एवढं आयुर्वेद वगैरे बाकी सगळे शास्त्र म्हणतो की त्यांना पुराणात लिहिलेलं आहे की ते त्यांना ध्यानाच्या माध्यमातून त्यांना हे सगळं प्राप्त झालं, त्यांना ते कसं प्राप्त झालं असेल. आणि त्याच एक 20-25 मिनिटाच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये मुलांमध्ये आज ही क्षमता घडताना मी बघतोय. म्हणजे ज्यांना डोळे आहेत त्यांना आपण डोळ्याला पट्टी बांधून बघतो. मी 450 पेक्षा जास्त दिव्यांग मुलांना मी शिकवलं, ज्यांना दृष्टीहीन आहेत. हो हो हो. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला अशी अनुभूती आली की त्या मुलांमध्ये सुद्धा अशी बरेच क्षमता आली. आपले साताराची संस्कृती मोरे म्हणून मुलगी आहे जे दिव्यांग आहे, तिनं भारताला प्रतिनिधित्व केलंय पॅराऑलिम्पिक चेस कॉम्पिटिशनमध्ये. तिला लास्ट इयर ब्रॉन्झ मेडल मिळालंय त्याच्यामध्ये. ते पण ती असं सांगते की जेव्हापासून मी इंट्युशन कोर्स केलाय, प्रॅक्टिस केलंय, तेव्हापासून माझी अज्ञानाची भीती निघून गेली. मला माझ्या सोंगड्या कळतात डायसवरती कुठं काय ठेवलेलं आहे. तर म्हणजे सर, याच्यामध्ये आपण कॉम्पिटिशन्स पण होतात त्या प्रकारच्या इंट्युशन प्रोग्रामचा? इंट्युशन प्रोग्राम हे कॉम्पिटिशनसाठी नाहीये, हे डेव्हलपमेंट. हे आपल्यातला एक आंतरिक शक्ती जो आहे प्रत्येकामध्ये असते. बघा, आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की कुठल्या एका व्यक्तीबद्दल विचार करतो आणि नेमकं त्या व्यक्तीची भेट होती, असं काहीतरी घडायला असं वाटायला लागतं की तो कोइन्सिडन्स आहे. पण ते आपली एक मनाची क्षमता आहे. एक्झामच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा वाटतो की उद्या हे प्रश्न येईल, आणि प्रश्नपत्रिका बघताना असं वाटतं की मी असाच बघितलं होता प्रश्न. प्रत्यक्षात आपण ते पहिल्यांदाच बघत असतो, पण मन म्हणतंय आपण असं ऑलरेडी बघितलेलं होतं. ही जी गोष्ट आहे, जी आतून सांगणारी ही क्षमता कोणाची होती, ही आपल्या मनाची होती, आपल्या अंतर्मनाची होती. हीच ती गोष्ट आहे की जे आपल्या इंट्युशनच्या माध्यमातून मुलांना आपण त्यांच्यामध्ये
ही जाण करून देतोय की हे त्यांचीच गोष्ट त्यांना ही उपलब्ध होते की जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा येऊ शकते. बरं, तर जसं की मी कॉम्पिटिशनचा उल्लेख यासाठी केला होता की पॅरेंट्सचं असं होतंय सर, कुठलीही गोष्ट नवीन शिकायला गेले की याच्यातनं पुढे काय मिळणार, याच्यातनं पुढे काय मिळणार. एक मी पण पॅरेंट म्हणून असा विचार करते, सगळ्यांनाच गृहीत धरते, आपल्याला आपल्या मुलांना त्यांना काय आवडतं याच्यापेक्षा देण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक अट्टहास असतो की आता याच्यातनं काय आउटपुट मिळणार. तर इंट्युशन प्रोग्राममध्ये काय गोष्टी होतात हे सरांनी नुकतंच सांगितलंय. पुढचं मला असं विचारावंसं वाटेल की काही विशिष्ट वयाच्या मुलांसाठीच असं असतं, असं काही आहे? हा, हे वयवर्ष 5 ते 18 ह्या वयोगटातील मुलांसाठी गुरुजींनी हे कोर्स डिझाईन केलेला आहे. बरं, वयवर्ष 5 ते 8 यासाठी इंट्युशन ज्युनियर हा असा कोर्स डिझाईन्ड आहे आणि 8 ते 13 हे इंट्युशन किड्स असा हा कोर्स डिझाईन्ड आहे आणि 13 ते 18 इंट्युशन टीन्स. कारण प्रत्येक ह्या वयोगटातल्या मुलांचे आपले वेगळे चॅलेंजेस आहेत. मग त्या चॅलेंजेसला निगडीत गुरुजींनी बनवलेली हे सगळे एक कोर्स डिझाईन केलेला आहे. बरं, तर हा जो दर्शक पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक विशिष्ट वयाचा यामध्ये गटाचा समावेश आहे, जसं 5 ते सरांनी सांगितलं पुढे, आणि त्यानुसार प्रोग्राम जे आहे ते मुलांच्या वयानुसार तसे डिझाईन केलेले आहेत. पुढचा प्रश्न मला असा विचारावा वाटेल की तुम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन इंट्युशन प्रोग्राम राबवत असतात, अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये जात असतात, गेली 24 वर्षाचा तुमचा अनुभव नाही, त्याहूनही अधिक तुम्ही मुलांशी एकनिष्ठ होऊन हे कार्य करत आहेत. तर तुम्हाला काही असे रोमांचक अनुभव जे तुम्ही पण आज वर्षाच्या म्हणजे तुमच्या कारकिर्दीत हक्काबक्का झाले असाल, असे काही अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नक्की, मला आवडेल. तसं जर बघायला गेलं तर हा 24 वर्ष हा संपूर्ण काळच असा आहे की हक्काबक्का होण्यासारखाच आहे. की तसं बघायला गेलं तर हे एक योग पद्धतीच आहे. साधारण मेडिटेशनचा एक प्रोसेस आहे 20 मिनिटाचा. पण ह्या 20 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही नवीन मुलांनी येऊन बघतो की त्यांना स्वतःवरच विश्वास बसत नाही की माझ्यामध्ये सुद्धा अशी क्षमता आहे, की जे दिव्यांग असतात. आणि आज आपण एकविरा स्कूलमध्ये सुद्धा जो शिबिर संपन्न केलं आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला असं अनुभवायला आलं की जे मुलं ऑथिस्टिक होते किंवा ज्यांना स्वतःला पूर्णपणे एक्सप्रेस करता येत नव्हते, ते सुद्धा मुलं आज रेग्युलर स्कूल्समध्ये त्यांना ऍडमिशन मिळते. हा, थ्रू द इंट्युशन प्रॅक्टिस. मग हे जे गोष्टी आहेत ना की दररोज आम्हाला एक नवीन असे वाव एक्सपिरियन्स येतात की मुलांमध्ये खूप काय वेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये डेव्हलपमेंट बघायला मिळतं. ज्याच्यामध्ये बरेच मुलं असे आहेत की जे प्रिडिक्ट करतात, हरवलेली वस्तू सांगतात, हरवलेली व्यक्ती सांगतात. जसं आमच्या एक औसामध्ये एक मुलगा आहे की त्यांनी एका ठिकाणी चोरी झाली होती. मग ते नेमकी ते कोणत्या गाडीत ते पूर्ण मटेरियल गेलं आणि कुठला नाका म्हणजे टोल नाका पास केला, हे सुद्धा त्यांनी परफेक्टली सांगितलं होतं. मग हे कशामुळे घडलं? म्हणजे ते 6 सेन्स जो तुम्ही उल्लेख केलाय तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे असं घडलंय? हो, 100%. तेच म्हणतोय, फक्त हे आयाम फक्त वस्तू ओळखण्यापुरतं नाहीये. आणि हे फक्त असे खूप काही क्षमता आहेत की ज्याच्यामध्ये मुलं प्रिडिक्ट करतात आणि मग मुलं हरवलेली व्यक्ती सांगतात, पास्ट बद्दल सांगतात. आणि मग बरेच मुलं असे आहेत की जे आपलं MCQs वगैरे असे क्वेश्चन पेपर्स वगैरे सॉल्व करतात याच्या थ्रू. आणि बरेच अशी मुलं आहेत की जे माइंड रिडिंग करतात. हा, आणि टेलिकॅनेटिक करतात, म्हणजे नजरेनं चमचा स्पून बेंड करणं म्हणा किंवा पेज मूव्ह करणं. किंवा मी हल्ली रील मध्ये हा एक प्रकार बघते की पाणी जे आहे ते सुद्धा असं मूव्ह करतात. रिअली हे असं होतं? हो, नक्कीच घडू शकतं. प्रत्येकामध्ये एक क्षमता आहे, फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीनं त्याला चॅनलाइज करण्याची गरज आहे, त्याला योग्य पद्धतीनं त्याला गाईड करण्याची गरज आहे. योग्य पद्धतीने त्याला गाईड करण्याची गरज आहे, चॅनलाइज करण्याची गरज आहे. आणि जसं की आता सोशल मीडियाचं युग आहे सर, सोशल मीडियामध्ये सगळी मुलं म्हणजे ही फोन ॲडिक्ट झालेली आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की इंट्युशन प्रोग्राम हा पॅरेंटसाठी होऊ शकतो का? नक्की, खूप गरजेचं आहे. कारण पॅरेंटसाठी जर झाला ना सर तर ते पॅरेंटिंग छान उत्तम तऱ्हेने आणखी छान करू शकते. तुम्हाला काय वाटतं याविषयी? हो, नक्की. गुरुजींनी पॅरेंटिंगसाठी नो युअर चाइल्ड, नो युअर टीन्स असा सेपरेट एक प्रोग्राम्स बनवलेला आहे. आणि त्यासोबतच सुदर्शन क्रिया, जसं गुरुदेवांनी अकोलासाठी ब्लेसच केलंय की हॅपीएस्ट अकोला म्हणून गुरुजींनी ब्लेस केलंय. की गुरुजींचा असा मानस आहे की इथले लोक नेहमी फक्त आनंदी आणि संतुष्टी सुद्धा राहिला पाहिजे. आणि त्यासाठी गुरुजींनी सुदर्शन क्रिया नावाची खूप असं अद्भुत अशी देण आपल्या सगळ्यांना दिलेली आहे.
हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य जे अकोल्यामध्ये आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक यांचे उपक्रम आमच्या अकोल्यामध्ये होत असतात आणि आज खरं तर श्री देवसाईंना गोस्की सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. आमचं सौभाग्य आहे कारण अनेक मुलांचे आशीर्वाद, अनेक पालकांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच एक शुभेच्छांच्या स्वरूपात मिळत असतील. जसे की सर इंट्युशन प्रोग्राममध्ये तुम्ही ज्या प्रकारे एज्युकेशन देत असता, मार्गदर्शन मुलांना करत असता, तर याच्यामध्ये काही ठराविक स्टेप्स असतात, काय सांगा? हो, नक्की. तसं यांच्या वयाप्रमाणे गुरुजींनी वेगवेगळे कोर्सेस बनवलेले आहेत आणि त्या पद्धतीनंच याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे स्वभावाशी निगडीत आणि त्यांना आता गरजेला ज्यांना आता ते जे जसं आता तुम्ही म्हणालात की मुलं मोबाईल ॲडिक्टेड आहेत, मुलांमध्ये खूप मोठं थॉट प्रोसेस आहेत, इमोशन्सवरती कंट्रोल नाही आहे, लाईफ हॅबिट्स वगैरे ते पटकन ते चेंज करत नाहीत, पटकन अडॅप्ट होत नाहीत नवीन याच्यामध्ये, पेशन्स नाही आहे, बरोबर, ह्या सगळ्या चिडचिडेपणा वाढलाय. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी गुरुजींनी सूर्यनमस्कार, खूप असे प्राणायाम, सुदर्शन क्रिया, कॉन्सन्ट्रेशन प्राणायाम आणि त्यासोबतच हा इंट्युशन प्रोसेस, हे सगळे असे वेगवेगळे असे प्रकार आहेत योगा मेडिटेशन प्राणायामचे की जे याच्यामध्ये ठेवले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण कोर्स 17 डेजचा डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 वीकेंड्स आम्ही याच्यामध्ये युटिलाइज करतो. मग त्यांना स्टेप बाय स्टेप त्यांना आम्ही गाईड अँड नर्चर करत मग आम्ही त्यांना त्या नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जातो. त्यानंतर मुलांमध्ये अशी क्षमता येऊ शकते आणि जसं जसं मग मुलं रेग्युलर प्रॅक्टिस करतील, फक्त इंट्युटिव्ह ॲबिलिटीज नाही, मग त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सगळ्याचा उपयोग त्यांच्या करिक्युलममध्ये होतो, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये होतं. काय की त्यांचा जो रिपिटेशन आहे, ठीक आहे, मग तो थांबतो. बऱ्याच वेळा मग पालकांचं हे असं चॅलेंज असतो की मुलं वाचायला लागतात, अभ्यासाला चांगल्यातल्या चांगली एज्युकेशन सिस्टीम दिली जाते, पण त्या पद्धतीनं रिझल्ट नसतं. त्यांना बऱ्याच वेळा रिपिटेशनची गरज लागते, ट्युशन्स, होम ट्युशन्स आणि मोबाईल ॲप वगैरे. मग त्या रिपिटेशनची गरज लागू नये, रिटेन्शनचा पॉवर त्यांचा वाढावा, म्हणून योगा मेडिटेशन प्राणायाम असणं खूप गरजेचं आहे. तर हटके संवादमध्ये आपण आज ज्यांच्याशी भेटतोय, ज्यांच्याशी मुलाखत करतोय, हटके संवादमध्ये पण हटके व्यक्तींना भेटत असतो ज्यांचं हटके कार्य असतं. तसंच हटके कार्य आर्ट ऑफ लिव्हिंग तर करते आहे, पण गुरुजींच्या माध्यमातून गेली 24 वर्ष झाले श्री देवसाईंना गोस्की सर करतायत. आणि खास एक विषय होता हा एक पॅरेंटसाठी जे हा कार्यक्रम बघतायत, मुलांसाठी, की आजच्या घडीला मुलांना ज्या काही समस्या येत आहे, मग एन्झायटी असेल, उद्धटपणा वाढलाय आपण असं म्हणतो, किंवा मोबाईलवरती आपण छान एकाग्रता मुलांची दिसते पण अभ्यासामध्ये दिसत नाही, तर ही जी सगळी सांगड आहे आणि हा जो सगळा घोळ चाललेला आहे, हा घोळ कसा कंट्रोल करायचा, तोही प्रेमाने कसा कंट्रोल करायचा, ते म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचा इंट्युशन प्रोग्राम. आणि हा सर असंख्य ठिकाणी राबवत आहे शाळेमध्ये. मला आणखी याला जोडून असं विचारू असं वाटेल की बरेच पालक आपल्याला बघत आहेत, त्यांना असं लावायचा असेल हा कोर्स, किंवा कुठे हा केला जातो, दुसरी गोष्ट हा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, याबद्दल काय सांगा? हो, नक्की. संपूर्ण 183 देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आता अवेलेबल आहेत. आणि ज्यांना कोणाला कनेक्ट करायचं, आता ह्या स्क्रोलिंगमध्ये जो नंबर येतोय, तुम्ही त्या नंबरला संपर्क साधून मग तुम्हाला तिथले लोकल टीचर्ससोबत तुम्हाला कनेक्ट करून दिला जाईल. आणि हा इंट्युशन कोर्स हा डेफिनेटली ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या 2 माध्यमातून चालतो. हे सगळ्यात बेस्ट झालंय. म्हणजे ज्या लोकांना मुलांना पाठवण्याचा किंवा नेण्या आणण्याचा हा जो प्रश्न असतो तो ऑनलाईन द्वारे नाही, ऑनलाईन फक्त प्रॅक्टिस चालतो, कोर्स ऑफलाईनच होतो. ओके, ऑफलाईनच कोर्स करावा लागेल कारण ती एक वेगळी टेक्निक आहे. कारण हा पूर्ण गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेली ही संस्कृती आहे. मग गुरुजींची अशी इच्छा आहे की त्यांनी ते गुरुच्या सानिध्यातच राहून ते अनुभव करावा आणि त्यातूनच ते शक्य आहे. ठीक आहे, कारण हा फक्त एक एक्सरसाइज किंवा एक पॅटर्न नाही आहे, त्या पाठीमागं एक संकल्प आणि शक्ती सोबत कॅरी करते. आणि माझी सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, सगळ्याच शहरांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स आहेत आणि सगळ्यांना विनंती आहे की ज्या त्या लोकल टीचरकडे जाऊन मग तुम्ही तिथे इनरोल करावं आणि त्या टीचरकडे तुम्ही आपल्या पाल्यांना कोर्सला बसवावं आणि तिथं रेग्युलर प्रॅक्टिस घ्यावी. आर्ट ऑफ लिव्हिंगचं सगळ्यात बेस्ट पार्ट हे आहे की बरेच आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर गेल्या 20-22 वर्षापासून कंटिन्यू कार्यरत असल्यामुळं मग त्यांचं जो फॉलोअप सेशन आहे, त्यांचं नर्चरिंग आहे, त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत त्यांना गायडन्स आहे आणि फॉलोअप्स पूर्णपणे फ्री होत असतो. बरं, यानंतरचा फॉलोअप हा फ्री असतो. फ्री असतो आणि ते रेग्युलरली मग त्यांना ते गाईड किंवा मॉनिटर करू शकतील.
अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम, अतिशय सुंदर असा हा एक पॅटर्न जो आहे इंट्युशन प्रोग्रामचा, जो आर्ट ऑफ लिव्हिंगने डिसाईड केला आहे आणि ज्या प्रकारे ते करतायत कार्य, ते खरंच म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही. कारण बऱ्याच मुलांना असे रिझल्ट्स मिळाले आहेत. आणि सर, जसं की तुम्ही मला सांगितलं, बरेच अनुभव सांगितले, आपण काही अनुभव जे आहे ते थेट मुलांचे घेतले आहेत, तर आपण ते अनुभव बघूया. आपके पास बिजनेस है, मेहनत है, पर पहचान नहीं मिल रही, क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं. आरआरसी न्यूज और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका. जब आपका एड चलता है टीवी या सोशल मीडिया पर, तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर. कंसेप्ट से लेकर शूटिंग, एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक, हर स्टेप पर हम हैं आपके साथ. अब सिर्फ सोचिए मत, आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान. कॉल करें आज ही 9209956616. जैसे कि सर ने हमें बताया, इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से कितने सारे बच्चों को लाभ मिला है और जो एक बच्चों का माइंड सेट रहता है वो ऑलराउंडर तरीके से डेवलप होता है. आज ऐसा ही एक बच्चा हमारे साथ है जो स्पेशल चाइल्ड है, हमारा विवेक जादवानी. विवेक, कैसे हो आप? बढ़िया, बहुत अच्छे हूँ मैं. ओके, तो टीवी के सामने इंटरव्यू आपका पहली बार हो रहा है? लगता होगा. ओके, तो आज कैसा लग रहा है आपको इंटरव्यू? मुझको बहुत अच्छा इंटरव्यू लग रहा है, ये पट्टी बांधने के लिए. ओके, तो पट्टी बांधने का जिक्र हमारे विवेक ने जो किया है, इसमें क्या रहता है इंट्यूशन प्रोग्राम में, अभी विवेक की आंखों पर पट्टी बंधेगी. आप कोई भी चीज विवेक के सामने रख दो, विवेक आपको वो बताएंगे कि उसके हाथ में क्या है. वो पिक्चर हो सकता है, कलर हो सकता है, कुछ भी. तो अभी हम ट्रायल लेंगे, एक डेमो लेंगे कि इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से आंखों पर पट्टी भी बांधी रहती है, फिर भी बच्चे कैसे पहचानते हैं. चलो स्टार्ट करें. जैसे कि आप स्क्रीन पर देख सकते हैं, विवेक को पट्टी बांधी हुई है, और सिर्फ पट्टी ही नहीं, उसके अंदर और भी एक टिश्यू पेपर जो है वो रखा गया है. कुछ भी दिखता नहीं. एक ट्रायल लेंगे अपन. तो सबसे पहले एक पिक्चर विवेक के सामने आएगा. विवेक, आप बता सकते हो ये किस चीज का है? इसमें पर्पल कलर है ओके और ब्लैक कलर है ओके और वाइट कलर है ओके. और स्केटिंग शूज. वेरी गुड, वेरी नाइस. देखिए, परफेक्ट इन्होंने जो है वो पहचाना है. सबसे पहले इन्होंने पर्पल कलर बताया, फिर ब्लैक, फिर वाइट, और रियली ये स्केटिंग शूज है. और एक ट्राई करेंगे विवेक. तो सबसे पहले हम हमारी जो दर्शक हमें देख रहे हैं उनको मैं दिखाना चाहूँगी कि मेरे हाथ में ये जो कार्ड है किस चीज़ का है, कौन सा कलर है और इस पर क्या पिक्चर है. अभी विवेक बताएंगे हमें कि ये क्या है. येलो कलर, ओके ब्लैक कलर. ओके. मेरे को लगता है कि ग्लास है. ग्लास. हाँ, पैकेट, चश्मा. ओके, आप देख सकते हो, जैसे कि मैंने सबसे पहले स्क्रीन पर दिखाया था, हूबेहूब और एकदम करेक्ट आंसर दिया है विवेक ने. ये ब्लैक कलर का चश्मा है और येलो कार्ड पर है. अब देखेंगे अगला पिक्चर के कौन सा है और विवेक कैसे बताते. तो आपको एक बार स्क्रीन पर दिखाती हूँ मैं, देख सकते हो आप. अब विवेक बताएंगे. आंखों पर पट्टी बंधी हुई है इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से. ये जो एक कला है, एक स्किल है जो बच्चों में डेवलप किया जाता है. बच्चों को ऑलराउंडर बनाने का ये बेहतरीन कार्य जो है वो आर्ट ऑफ लिविंग की तरफ से हो रहा है. वाइट कलर. ओके, कौन सा कलर? ब्लैक कलर. हाँ, ब्लैक. ओके मैजिक हैट. ओके. मैजिक हैट. और कौन से कलर पे है मैजिक हैट? बैकग्राउंड कलर कौन सा है? हाँ, बैकग्राउंड इज ऑल्सो वाइट. वाइट. हाँ. ओके एंड ब्लैक हैट इज ब्लैक और सिल्वर. ओके. ब्लैक और सिल्वर रंग की हैट है, वो सही जवाब इन्होंने दिया है.
तो बहुत अच्छा विवेक, थैंक यू सो मच। बहुत बढ़िया, आपने ये जो इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से जो ये कला सीखी है, और इसके माध्यम से आपने बहुत ही खूब यहाँ पे एक डेमो दिया है, ताकि दर्शकों को लगे कि सच में इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से अपने बच्चों का माइंड सेट जो है वो कितना शार्प हो सकता है। जैसे कि मैंने बोला है आपको, कुछ पिक्चर्स, कुछ कलर्स अभी विवेक ने हमें बताए हैं। अब वो पढ़ के भी बता सकते हैं, और उस पर जैसे कि आपने देखा है कि उनकी आंखों पर पट्टी बंधी हुई, फिर भी बिना देखे वो अच्छी तरह से पढ़ सकते हैं। अभी मैं कुछ लिख रही हूँ यहाँ पे, मैं आपको स्क्रीन पर दिखाऊंगी मैंने क्या लिखा है, और वो विवेक जो है वो पढ़ के दिखाएंगे। आप देख सकते हैं स्क्रीन पर, अब विवेक बताएंगे ये क्या लिखा है। I यस am यस better. यस, क्या बोला आपने थर्ड वर्ड? I am better. आई एम बेस्ट। आई एम बेस्ट मैंने लिखा है, जो कि मुझे पता था मैं क्या लिखने वाली थी, फिर भी विवेक ने सही पढ़ के बताया। तो ये जो एक मिरेकल है और एक जो स्किल है, वो इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से आर्ट ऑफ लिविंग जो है वो कर रहा है, और ऐसे ही दूसरे बच्चे का भी अनुभव हम शेयर करेंगे आपके साथ। तो थैंक यू सो मच विवेक, आपने बहुत अच्छा यहाँ पे ये टेस्ट जो है वो करा है और सभी चीज़ों के सही जवाब दिए। थैंक यू सो मच विवेक। जैसे कि अभी हमने विवेक का भी एक डेमो देखा है, उन्होंने अपना अनुभव शेयर किया। अभी मेरे साथ मोक्षदा शिंदे हैं। हेलो मोक्षदा, हेलो, कैसे हो बेटा? अच्छी हूँ। और आपको कैसे लगता है इंट्यूशन प्रोग्राम में? बहुत अच्छा लगता है। कुछ इनोवेटिव चीजें सीखने को मिलती है? हाँ, एक्सपीरियंस बहुत अच्छा है। यस। और स्टडी के अलावा क्या क्या सिखाते हैं, यानी वो थोड़ा अलग तरह का हाँ, एक्सपीरियंस है? डांस होता है, गेम्स होते हैं, बहुत मस्ती करते हैं, मजा आता है। ओके, बहुत मस्ती करते हैं, डांस भी होते हैं, गेम्स भी होते हैं। अभी हम जो जादू हमने विवेक के साथ दिखा है, जो मिरेकल हमने दिखा है, वो ही अभी मोक्षदा के साथ भी हम ट्राई करेंगे। तो मोक्षदा, आप अपने आंखों पे पट्टी बांध सकते हो बेटा? यस। यस। तो ये जो पट्टी आप देख सकते हैं, इस पट्टी के नीचे भी उन्होंने एक टिश्यू पेपर रखा है, यानी कुछ भी इनको दिखाई नहीं देता। अब मोक्षदा का भी हम थोड़ा सा टेस्ट करेंगे कि इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से ये प्यारे प्यारे बच्चों ने कितने बढ़िया स्किल सीखे हैं। तो सबसे पहले आपके पास आता है एक कार्ड, उस पर क्या लिखा हुआ है, उसका बैकग्राउंड कलर क्या है, वो आपको बताना है। व्हाइट कलर, ओके। ब्लैक कलर, 2 डिजिट नंबर, ओके, 17। जबरदस्त, बढ़िया। आप देख सकते हैं व्हाइट कलर, ब्लैक कलर और 2 डिजिट नंबर 17 यानी 17। बहुत सही, बहुत खूब। अभी मैं हमारे जो दर्शक हमें देख रहे हैं उनको दिखाना चाहूँगी। आप देख सकते हो ये पिक्चर, और एक बात खास मैं आपको बता दूं कि ये जो पिक्चर्स है वो हमने कभी भी इन बच्चों को सबसे पहले दिखाए नहीं है कि यही पिक्चर्स दिखाने वाले फिर आप आंसर बताओ, ऐसा नहीं है। इसलिए हमने विवेक के साथ एक और टेस्ट करा। मैंने कुछ लिखा था पेपर पर, वो भी विवेक ने सही जवाब दिया था। तो अभी देखते हैं कि ये पिक्चर हमारी मोक्षदा सही पहचानती है कि नहीं। ब्लू कलर, येलो कलर, हम्म लेमन। लेमन इन्होंने बताया है और सही जवाब है। आप देख सकते हो ब्लू कलर के बैकग्राउंड पर लेमन का पिक्चर है। बहुत बढ़िया बेटा। और एक इनके पास आता है, ओके। अभी पढ़ना है आपको कुछ, ठीक है मोक्षदा? यस। अपन एक पढ़ने का टेस्ट करेंगे, यहाँ पे ट्राई करेंगे। हिंदी लिखो कि इंग्लिश लिखो? हिंदी भी। ओके। तो जैसे कि मैंने अभी लिखा है पेपर पर 2 लाइन लिखी है, शायद आपको पूरे क्लियर तरीके से ना दिखे, लेकिन फिर भी ये मैंने क्या लिखा, ये अभी तुरंत ही मैंने लिखा है, तो मोक्षदा को पता नहीं था। अभी ये इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से जो बच्चों को कला सिखाई जाती है, अभी मोक्षदा ट्राई करेंगे पढ़ने का। मैंने क्या लिखा है, मोक्षदा ने हिंदी में बोला था तो मैंने हिंदी में लिखा है। अब देखते हैं। मैं
बहुत प्यारी हूँ। मैं अपनी माँ से प्यार करती हूँ। वेरी नाइस, वेरी नाइस। ये सच में मिरेकल है। जैसे कि सर का हम इंटरव्यू कर रहे हैं और सर ने हमें बहुत सारी बातें जो है वो बताई है कि इंट्यूशन प्रोग्राम कैसे चलता है। और अगर आपको भी अपने बच्चे को ऐसे ऑलराउंडर बनाना है और मिरेकल जैसी चीज़ें सिखानी है जिससे उनका ब्रेन भी डेवलप हो जाए, तो ज़रूर आप इंट्यूशन प्रोग्राम ज्वाइन कर सकते हैं आर्ट ऑफ लिविंग का। तो थैंक यू सो मच बेटा। मैंने सच में ये लिखा था, मैं बहुत प्यारी हूँ, मैं अपने माँ से बहुत प्यार करती हूँ। थैंक यू सो मच मोक्षदा। थैंक यू। थैंक यू। जैसे कि हमने इस प्रोग्राम के माध्यम से जो जितने तरह के बच्चे हैं, सभी तरह के बच्चे, और हर एक बच्चा प्यारा होता है, अपने आप में एक बहुत ही होशियार होता है। पेरेंट्स को भी अपने बच्चों को बढ़ावा देना चाहिए। स्टडी के अलावा इन चीज़ों से बच्चे का एक मेडिटेशन भी होता है और आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से बहुत सारे स्किल जो है एक ऑलराउंडर बच्चे को बनाने में सहायता मिल रही है इंट्यूशन प्रोग्राम के माध्यम से। तो अभी हमने विवेक को देखा कि विवेक ने भी कार्ड पहचाने, उन्होंने जो लिखा हुआ था वो इंग्लिश में लिखा हुआ था वो भी बताया। फिर मोक्षदा आई, मोक्षदा ने भी बहुत अच्छी तरह से कार्ड का कलर कौन सा है, कार्ड पर कौन सा डिजिट है, विवेक को पिक्चर बताए थे और मोक्षदा ने डिजिट और पिक्चर का भी यहाँ पे डेमोन्स्ट्रेशन दिया है। लेकिन अभी मेरे साथ जो प्यारा बच्चा बैठा है उनका नाम है विठल। विठल कैसे हो? अच्छा हो। अच्छा हो। कौन से स्कूल में पढ़ते हो बेटा? निशु नर्सरी। ओके, तो आपने इंट्यूशन प्रोग्राम ज्वाइन किया है? यस। ओके, तो अभी हम विठल से क्या कराएंगे? विठल से हम एक ड्राइंग कराएंगे। यानी विठल को पता नहीं होगा मैं उनसे उनको कौन सी ड्राइंग देने वाली हूँ। वो आंखों पर पट्टी बांधकर उस ड्राइंग में जो कलर है वो दूसरे ड्राइंग में सेम टू सेम करेंगे। ऐसे तो हमें बताया गया है, लेकिन अभी हम डेमोन्स्ट्रेशन देखेंगे। ओके, पट्टी बांध सकते हो आप? बांध दी पट्टी? यस। ओके, तो जैसे कि मैं स्क्रीन पर आपको ये पिक्चर दिखा रही हूँ, तो ये पिक्चर आपको पता है, बहुत सारे इसमें पिक्चर है लेकिन मैंने ये सिलेक्ट किया है। तो अभी इनको देंगे विठल को और वो कलर करेंगे। इनको पता नहीं है कौन सा पिक्चर है। यस, तो मैंने एक कलर बॉक्स भी विठल को दिया है, उसमें बहुत सारे कलर्स हैं। आंखों पर पट्टी बंधी हुई है, पट्टी के नीचे और भी एक आपको व्हाइट बैकग्राउंड दिख रहा है, वो टिश्यू पेपर का है ताकि कुछ भी बच्चे को दिख ना सके। फिर भी विठल जो है वो इसको कलर करेगा। तो विठल जो है वो पिक्चर को कलर कर रहे हैं और उनको पता नहीं था मैं कौन सा पिक्चर उनको देने वाली थी कलर करने के लिए। और एक बॉक्स मैंने कलर का इनको दिया था, सेम टू सेम उनको करना है। देखते हैं रिजल्ट कैसा मिलेगा। तो विठल ने ये पिक्चर कलर करा है, हम देखेंगे। बेटा आप दिखा सकते हो मुझे? दे दो। जैसे कि मैंने स्क्रीन पर आपको दिखाया था, ये एक कार्टून का पिक्चर था और ये रेड कलर का था। विठल को पता नहीं था, विठल ने कलर बॉक्स से बिल्कुल रेड ही कलर निकाला और एक भी लाइन आप देख सकते हो पिक्चर के बाहर नहीं गई है। सेम टू सेम विठल ने आंख पर पट्टी बांधी हुई है, फिर भी रेड कलर का ये जो पिक्चर है वो कलर किया है। थोड़ा सा टाइम मैनेजमेंट की वजह से हमने आपको हाफ ही दिखाया है कलर करके। और भी एक टेस्ट लेते हैं इनका। अब मैं आपको एक बताऊंगी पिक्चर, आपको पहचानना है कि ये किस चीज का है और इसमें कौन से कलर है। कलर नहीं करना है, सिर्फ पिक्चर पहचानना है आपको। लायन। ओके, और कौन से कलर में है वो? येलो, ब्राउन, ब्लैक। और एक कलर है, Skin। और एक कलर है। यस, दिखाइए आप मुझे वो स्किन कलर एक बार देखिए आप कैसा है। पूरा स्किन है कि थोड़ा सा कौन सा कलर उसमें मिक्स है ऐसे लगता है आपको? स्किन। स्किन है। ओके, दिखाइए। तो ये जो नेक्स्ट पिक्चर था ये सच में लॉयन का है, उन्होंने सही आइडेंटिफाई किया है। और 3 कलर, स्किन कलर, ब्राउन कलर और येलो कलर, ये भी सही पहचान है। बहुत बढ़िया बेटा। तो थैंक यू सो मच विठल, आप अभी पट्टी खोल सकते हो आपकी। हमने 3 बच्चों का यहाँ पे लाइव डेमोन्स्ट्रेशन आपको दिखाया है।
ताकि इन ट्यूशन प्रोग्राम के माध्यम से कितने सारे बच्चों को आर्ट ऑफ लिविंग के तौर पे बहुत अच्छा एक मेडिटेशन और एक माइंडसेट जो है वो अच्छी तरीके से ऑलराउंडर तरीके से डेवलप करने के लिए सहायता मिल रही है। Jai Gurudev, I am Dhanashri Sabade and I am so grateful to share my experience with you all. This intuition process has helped me to stay calm, trust myself more. It allowed me to make my decisions with more confidence, less doubt and precisely more clear. Through the intuition process, I discovered a quiet place with myself, helped me to connect with my inner soul or inner voice. It gave me the tools to stay calm, focused and joyful. It made my mind sharper and heart lighter. I felt more balanced and peaceful in my daily life. I encourage everyone to listen to that inner voice and trust your intuition process. It's truly transformative. Jai Gurudev. Jai Gurudev. Myself Harshita Mohta and I am here to share my experience after doing intuition process. This process helped me in many things, like it helped me in being focused, it helped me to remove or ignore all the unwanted things which was hitting my head and making me tensed. It also helped me in being patient and the most important one, it helped me in making my decisions better. Through intuition process, I experienced that my decision making skills improved a lot. I would request all the parents to ensure that you give your child the GPS tracker of meditation and all the children of age 8 to 18 to go for the process. Thank you. जोर से बोलना है। कलर White or black, वेरी गुड। सेकंड giraffe, हाँ कलर yellow or brown, वेरी गुड। थर्ड butterfly, हाँ कलर green, और red, yellow, blue, black. क्या कोई अपनी आंखें बंद करके देख सकता है? क्या कोई आपका फ्यूचर प्रेडिक्ट कर सकता है? मुझे लगता था ये सब इम्पॉसिबल है, लेकिन जब रिसेंटली मैं बेंगलुरु में बने आर्ट ऑफ लिविंग आश्रम में गया, मैं कुछ ऐसे बच्चों से मिला जिन्होंने मेरे होश उड़ा दिए। वो बच्चे अपनी आंखों पर पट्टी बांधकर सब कुछ देख पा रहे थे, नंबर्स प्रेडिक्ट कर रहे थे, ड्राइंग्स बना रहे थे, स्केटिंग कर रहे थे, यहाँ तक कि आंख बंद करके वो लोगों की ड्रेस को एक्यूरेटली प्रेडिक्ट भी कर रहे थे। और वो ये सब कर रहे थे अपने सिक्स्थ सेंस से, जो उन्होंने डेवलप किया एक कोर्स में जिसे इंट्यूशन प्रोसेस बोला जाता है। ये कोर्स ब्लाइंड बच्चों को भी सिखाया जाता है, जो बच्चे बॉर्न ब्लाइंड हैं, जिन बच्चों ने आज तक देखा नहीं है, जिन बच्चों को कोई कलर्स की पहचान नहीं है। वो बच्चे अब टच करके कुछ भी रीड कर लेते हैं, बता देते हैं कि पिक्चर में क्या बना है, क्या कलर्स हैं। कुछ बच्चों ने तो मेरे पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर के बारे में इतनी आसानी से प्रेडिक्ट कर लिया कि मुझे बिलीव ही नहीं हुआ। मेरे लिए तो ये बहुत ही इनक्रेडिबल एक्सपीरियंस था। इंट्यूशन म्हणजे योग्य वेळेस योग्य विचार। ह्या इंट्युशनच्या कोर्समध्ये मुलांना पंचेंद्रियांच्या पलीकडे जे सहावं ज्ञानेंद्रिय, ज्याला आपण अंतर्ज्ञान म्हणतो, त्या अंतर्ज्ञानाला अनुभव करण्याची क्षमता या कोर्समध्ये शिकवली जाते। बरोबर। कसं माहिती पडलं तुला? इधर से इंट्युशन केल्यानंतर मुलं डोळ्याला पट्टी लावून वाचतात, लिहितात। हाच फक्त उद्देश नाहीये, हे मुलं पाच इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन काहीही करू शकतात। और मैं ऐसे कैमरा के सामने कभी भी बोल नहीं पाती थी, पर इंट्यूशन का क्लास करने के बाद मुझ में इतना ज्यादा कॉन्फिडेंस आ गया। हेलो गाइस, दिस इज कपिल शर्मा एंड आई एम स्टैंडिंग विद नित्या। ये छोटी सी बच्ची, इनका बड़ा यूनिक टैलेंट है और मैं और भी बहुत सारे बच्चों से मिला यहाँ पे आर्ट ऑफ लिविंग में, जो बच्चे इसकी निरंतर जो है प्रयास, इसकी प्रैक्टिस कर रहे हैं और जिसको इंट्यूशन प्रोसेस कहा जाता है। गुरुदेव श्री रविशंकर जी की देखरेख में ये बच्चे जो हैं ये इस विद्या को सीख भी रहे हैं और उस विद्या से बहुत सारे लोगों का भला भी कर रहे हैं। सो मैं थोड़ा सा आश्चर्यचकित भी हुआ कि ये बिना देखे कैसे बता देते हैं कि फलाने पेज पे क्या लिखा है। बड़ी सारी चीजें ऐसी करते हैं, ये बड़ी काबिल तारीफ है और मेरी ढेर सारी शुभकामनाएं आपको और गॉड ब्लेस यू। तो सबकी ट्रेनिंग है वो ज़बरदस्त है और मैं तो आश्चर्यचकित हो गया देख के।
बरेच आता अनुभव बघितलाय, अनुभव फार रोमांचक होते. खरं तर मी पण एक निवेदिका म्हणून जेव्हा हा इंटरव्ह्यू मुलांसोबत करत होते तेव्हा मी पण एकदम अवाक झाले, कारण हे जरी रेकॉर्डेड बेस सगळ्या गोष्टी असतील तरी त्या मुलांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच मुलांना माहिती नव्हत्या. तुमच्या समोर पण मी जे काही पिक्चर्स किंवा हे दाखवले ते आम्ही अनपेक्षित मुलांना दाखवलंय आणि त्याचा लाईव्ह म्हणजे तुम्हाला त्याच्यावर शंका नको यायला म्हणून मी काही लिहून सुद्धा जे दाखवलं होतं, जे मलाच माहिती होतं की मी काय लिहिलंय तेही मुलांनी अगदी हुबेहूब वाचून दाखवलंय डोळ्यावर पट्टी असताना. तर ही एक अद्भुत शक्ती जी आहे ही प्रत्येक चाइल्डमध्ये असते, ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, जो 6 सेन्स गुरूंनी सांगितलाय. परंतु तो गुरुच्या सानिध्यात राहून आणि त्यामध्ये जे वातावरण क्रिएट होतं त्याच्यातून आणखी एक जे मोटिवेशन आणि एक सकारात्मक एनर्जी डेव्हलप होते, त्यासाठी हा कोर्स ऑफलाईन आहे. खाली दिलेल्या स्क्रोलमध्ये तुम्हाला एक नंबर ब्लिंक होत असेल, त्यावर तुम्ही कॉल करून तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना इथे घालायचं असेल तर तुम्ही हा जो कोर्स आहे याचा लाभ नक्कीच देऊ शकता. फक्त ऑनलाईन जे आहे त्या प्रॅक्टिसच्या गोष्टी असतील त्याही तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं 18 वर्षापर्यंत आमचे हे सगळे शिक्षक वृंद मुलांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. त्यांचा फॉलोअप सुद्धा हा छान असणार आहे. सरते शेवटी अतिशय सुंदर मुलाखत झाली. पॅरेंट्स आपल्याला बघतायत, त्यांना एक संदेश काय असेल, कारण पॅरेंट्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, काय असेल एक संदेश? हो ना, नक्की. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या शालेय जीवनात मिळाले नाही ते आज आपण आपल्या पाल्यांना देऊ शकतो. हे आपण आपल्या पाल्यांना दिलेलं हे एक अमूल्य भेट असेल, सगळ्यात सुंदर अशी भेट असेल. ठीक आहे, की जे त्यांच्या आयुष्यभर त्यांना कामी येईल आणि त्यांच्यासाठी एक वेगळा आयाम, एक वेगळा ऑरा त्यांचा ओपन अप होईल. ठीक आहे, रिपिटेशनची नाही, इंट्युशनची गरज आहे. रिपिटेशनची नाही, इंट्युशनची गरज आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचा इंट्युशन प्रोग्राम मग तुम्ही कधी जॉईन करताय? हटके संवादमध्ये हटके व्यक्तींना आपण तुमच्या भेटीला आणत असतो. तुम्हाला आमची आजची ही मुलाखत कशी वाटली? नक्कीच तुम्हाला नवीन गोष्टी शिकता आल्या असतील तर तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला गरजेचं आहे. मी हार्दिक स्वागत करते आणि अभिनंदन करते श्री देव सोनस्की सर यांचं की आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. हा इंटरव्ह्यू बघून एकाची जरी एक लाईफ जे म्हणतो आपण, एक जरी एक स्पेशल चाइल्ड असेल आणि तो नॉर्मल चाइल्डमध्ये गेला असेल, नॉर्मल शाळेत तो जात असेल, जसं की सरांनी काही उदाहरणं सांगितलंय, तर ते आमचं फलित असेल. बघत रहा RRC नेटवर्कचा हटके संवाद विथ पल्लवी. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.